हॉट टॉवेल तोंड बिन पुसायला. ओके, त्याला फ्रूट्स आले. हॅलो, वेलकम बॅक टू अवर ट्रॅव्हल सिरीज. हाय. सो यावेळेस आम्ही निघालो आहोत सिंगापूरला, आहे की नाही. बसून आता आम्ही घरातून निघतोय. आता दुपारचे 2:45 जवळ झाले, 2 वाजले तर. आणि आम्हाला 3 तास तरी अगोदर मुंबई एअरपोर्टला पोहोचायचं. सो आता 2 वाजता निघतो. पाऊस आहे मुंबईत, त्याच्यामुळे आम्ही जरा थोडं लवकर निघालोय. तिकडे थोडा वेळ टाइम स्पेंड. पासपोर्ट रेडी ठेवा. हो हो. थंड हवा येते तुला. सिया, ऑल सेट. ऑल सेट. ऑल सेट. कुठे चालली आहेस तू? सिंगापूरला. सिया देर, चल तिकडे, काउंटर रिकाम आहे. तो आमचं सगळं इमिग्रेशन वगैरे सगळं झालं आहे आणि आता आम्ही बोर्डिंग गेटला जातो. जास्त वेळ नाही लागला, एक जास्तीत अर्धा तास लागला असेल इमिग्रेशनला. बाकी सगळं व्यवस्थित झालं. आमचं गेट नंबर 70 आहे. आता 67 to 70 आहे तिकडे गेट्स आहेत. आता 70 गेट नंबरला जाऊ. ओके, सो आता आमचं सगळं इमिग्रेशन वगैरे सगळं झालं आहे आणि आम्ही आता फ्लाईटची वेट करतो आहे. जवळजवळ किती अजून 1 तास आहे ना का? 1 तास आहे, 1 ते 1.5 तास आहे. हां, लवकर झालं. इमिग्रेशन वगैरे जास्त वेळ नाही लागला, पटापट झालं. हो, आणि पाऊस वगैरे पण नाही आहे, वेदर एकदम क्लिअर आहे तसं. त्यामुळे फ्लाईट पण ऑन टाईम आहे. फ्लाईट ऑन टाईम आहे. हां, क्लायमेट येताना थोडंसं ट्रॅफिक लागलं आम्हाला पण. हो, ट्रॅफिक होतं कारण की पीक टाईम होता, ऑफिस आवर्स. हां, PKCला खूप ट्रॅफिक होतं. पण आता बघू, बाकी प्रवास चांगला आला पुणे ते मुंबईचा. आणि आता लेट्स सी, आता फ्लाईटमध्ये बसल्यावर आपण पुढे. सो आमची आता जस्ट फ्लाईट अराईव्ह झाली आहे, ते बघा. आणि एअरबस 350 आहे. हॅलो. हॅलो. See ya. ओके, सो फायनली आता आम्ही बसलो आहोत सिंगापूर एअरलाईनमध्ये आणि सियाला विंडो सीट मिळाली. वाव, सिया विंडो सीट मिळाली का फायनली? खुश ना? हां. आता फ्लाईटमध्ये काय काय आहे सगळे दाखवतो. हेडफोन दिलेत, त्यानंतर अजून काही पाणी ठेवायला बॉटलचं होल्डर. ते वेगळे, प्रत्येक एअरलाईन्सचं वेगवेगळे सेटिंग्स असतात. आता इथे त्यांचं तर ते आहे फ्लाईटची सेटिंग. आणि हे ना, हे प्रत्येक एअरलाईन्सचं वेगवेगळं असतं. तिथे टचस्क्रीन आहे. काय, मी मोस्ट ऑफ दी एअर इंडियाच्या फ्लाईट बघितल्या ज्याला टचस्क्रीन नाही आहे. मूवीज वगैरे सगळं याच्यामध्ये. आणि मला एअर शो बघायला आवडतो. हा वाला, कुठून फ्लाईट कसं चाललंय. हां, ते तर बेस्ट आहे. चालू झाल्यानंतर ते आपण दाखवूया. त्यानंतर एक पिलो दिली आणि कवर हे करायला दिली, चादर दिली. बाकी आता जेवण आल्यावर आपण बघूया काय विंग्सवर आली. इथे पण एक मिरर असतो, हे पण दाखवतो. हां, हे पण एक इथे मिरर आहे. इथे खाणं फूड ठेवायचं आणि हे असं व्यवस्थित हे बघ, असं ओपन करायला. जेवण आल्यावर सिया जेवणासाठी आहे का, कळलं का ते? सिया ट्रे आहे. ओके, सो आता बाकीचा पण व्हिडिओ आहे. मी इथे चार्जर लावले. मुश्किल आहे, मला वाटतं फ्लाईट फुल असेल. एवढं लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे मस्त आहे एकदम. ऑलमोस्ट फ्लाईट फुल असं असं मला तरी वाटतं. सिया, हॉट टॉवेल तोंड बिन पुसायला. ओके,
सो यू कॅन सी नाव खूपच गरम आहे. ट्रॅव्हलिंगला सिया कसं वाटतंय? मस्त वास येतो ना. नाही सेंटेड नाही म्हणजे एवढा पण नाही पण ठीक आहे. तसं नाही करायचं. इट्स नाईस. फ्रेश सिया काही नाही होत, थोडं फ्रेश होण्यासाठी बघ. सो हा टॉवेल दिला आहे त्यांनी फ्रेश होण्यासाठी. सो सर्विस म्हणतात ती ही सिंगापूर एअरलाईन्सची. सुपर सुपर वंडरफुल एकदम. कडक कडक गरम आहे म्हणजे नॅपकिन आहे. आता थोडं मॅककिननी फ्रेश झाल्यानंतर आपल्याला आता ते Ladies and gentlemen, a very good evening to you. This is your captain. इकॉनॉमिक क्लासची लेग स्पेस पण बघा बऱ्यापैकी. माझी हाईट एवढी नाही आहे पण तरी पण आहे चांगली बऱ्यापैकी आहे यार. तेवढी तरी लेग स्पेस आहे. अजून किती पाहिजे? कम्फर्टेबल आहे म्हणजे comfortable. एकदम स्टिफ एअर इंडिया आणि ह्याच्यामध्ये हो असते ना, हो. एवढी म्हणजे आपल्या छोट्या विमानांमध्ये असते तेवढी लेग स्पेस नाही आहे, त्यापेक्षा मोठी आहे बऱ्यापैकी. लेग स्पेस पण सो हां लेग स्पेस पण बऱ्यापैकी चांगली आहे. झाली. कसं वाटतं एकदा सांग ना. एक छान बाईट छान दे ना वाटतंय. तुझी प्लीज प्लीज. तुला ही एअरलाईन कशी वाटली? ही आवडली का गोव्याची आवडली का? ही आवडली. त्यात काय काय आहे बघायला? तुला कार्टून वगैरे पण आहे का बघायला? पण तिला एअर शोज बघायचे जे मी बघते. एअर शोज बघणार आहे का सिया तू? हां सियाचं तर लक्षच नाही, टीव्ही मध्येच आता लक्ष ती आहे. खुश आहे. खुश आहे मगापासून तेवढं का? तिने बाजूला वैताग विंडो दिलेला. आहे, पाहिजे तेव्हा बाहेर बघेल है ना. तर झोप तर उडाली तिची है ना सिया? झोप उडाली. झोपणार आहे ना सिया? पांघरून हां, दिलं फक्त सियाला एवढं खाऊन छान पिऊन मस्त झालं. झोपायचं. थंडी असते का रे? बापरे. आपण देऊ पांघरून देऊ तुला. तुमचं शूज घड्याळ- बीज नंतर काढून तुमचं घड्याळ टाक. ठीक आहे. निघालंय. हां, सियाचं घड्याळ बिघडलं का? सिया मस्तपैकी झोपून जायचं. आता खाऊन ताणून दे मस्त. ओके का? मला थंब तर कर असं. मला थंब तर कम कर ना असं बाबाला. येस. एक पेस्ट्री आली आहे ब्लॅक फॉरेस्ट. आता जेवण आले सियाला फर्स्ट ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री. हे स्पेशल चाइल्ड मीड आहे आम्ही मागवलेलं. सियाला फ्रुट्स आले. पपई आहे, त्यानंतर वॉटरमेलन चेरी, फ्रुटी आहे, आले जॅम, किटकॅट आली आहे, कॅडबरी आली आहे कॅडबरी आणि छोटंसं अमूल गोल्ड अमूल क्रीमर Gold झालं आहे. दिलंय. कॉफी चहा कॉफीसाठी बटर दिले. ब्रेड आहे आणि लेसचं पॅकेट आहे. Child milk मध्ये चाइल्ड मिल्क गरम गरम आहे काहीतरी. Let's see काय आहे. सिया हे बाळा Yes, झोपते सिया का आता तू? पास्ता. सिया पास्ता आले बघ Baby तुला. पास्ता. वाव ई, चलो, पास्ता चलो, आले चलो, सियाला. start. सो हे बेबी मिल आम्ही मागवलं होतं आणि चाइल्ड मिल्क स्पेशल स्पेशली कटलरीज आहेत. आणि Wow. कटलरीचं. सो दिस इज वॉट सिंगापूर एअरलाईन्स सर्विस फॉर चिल्ड्रन एज वेल. मस्त एकदम Cutleries आहे, आणि Coke आहे, खूप छान छोटा सर्विस आहे. spoon आहे. जेवण पास्ता एकदम गरम गरम आणून दिलं आहे vanilla मी बनवते. आणि Tissues खूप आहे. छान आहे. अजून आता आमचं जेवण अजून आलं नाही, तर ते पण येईल. चल मी तिला बनवते. सो आमचं पण आता डिनर आलेलं आहे. डिनरच बोलावं लागेल आता. राईस आहे, त्यानंतर डाळ आहे आणि भाजी आहे. ब्रेड दिलं आहे, पापड आहे दोन, ते दही आहे, सॅलड दिलं आहे, केक दिलं आहे आणि एक सॉफ्ट ड्रिंक दिलं आहे, ज्यूस, पिकल आहे. पिकल पण दिले. सो सेम मला पण ते झालं आहे. आम्ही व्हेज मागवलं होतं आणि मी पायनॅपल ऑरेंज ज्यूस मागवलं आहे आणि सायलीने ॲपल ज्यूस. ओके सो फायनली आम्ही पोचलो आहोत सिंगापूरला. चला पटापट से या. आता आम्ही चाललो आहोत बॅगेज क्लेमसाठी. सो आता आम्ही आलो आहोत एअरपोर्टवरच आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत बॅगेज घ्यायला T2ला आणि इमिग्रेशनसाठी. सो लेट्स गेट डाऊन. तर खाली जायचं आहे. ते लोक फ्लाईटमध्ये सांगत नाहीत ॲक्च्युली कुठे तुमचं बॅगेज येणार आहे, पण बाहेर आल्यानंतर तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि ते सांगतात की SG कार्ड अरायवल इथे आपण हां. भरून आलोय ना ऑलरेडी. येस. सो आम्ही SG कार्ड ऑलरेडी भरून आलेलं. तर कोणी पण सिंगापूरला येत असेल पहिले तर SG कार्ड ऑलरेडी भरून येत जा, त्यामुळे टाईम सेव्ह होतो. आता आम्ही इमिग्रेशनला चाललो आहोत समोर आणि इमिग्रेशन झाल्यानंतर मग आपण बॅगेज घेऊया आणि मग नंतर बाहेर पडूया एअरपोर्टच्या. चला. सो आम्ही आता जस्ट त्या इमिग्रेशनमधून आलो आणि
हो. आणि आता बॅगेज घेतोय आम्ही. आणि फक्त आमचं थंब प्रिंट घेतलं आणि आता बॅगेज घ्यायला आलो आम्ही इथे. काय बॅगेज इथे बघा. हॅलो सिया. ओके, सो आमचं आता जस्ट बॅगेज वगैरे पण घेऊन झालं. आणि आम्ही जसं मी म्हटलं की आम्ही SG फॉर्म सिंगापूर अरायवल फॉर्म हा ऑनलाईनच भरला होता. त्यामुळे आम्हाला फक्त इथे थंब प्रिंट करावं लागलं आणि त्याशिवाय काहीच नाही करावं लागलं. आणि पटकन आम्ही बॅगेज घेतलं. 5 मिनटात आमचं बॅगेज क्लेमसुद्धा झालं. आणि आता आम्ही चाललो आहोत पास काढायला मेट्रोचा. सो खूप युजफुल आहे तो पास, कारण की बरेच लोक, ऑलमोस्ट सगळेच लोक तोच पास वापरतात. तर आता सायली विचारायला गेली आहे की कोणता पास घ्यायचा आहे तो. हॅलो सिया, गुड मॉर्निंग सिया. इथून ओके, सो लेट्स गो. आपल्याला इथे पास घ्यायला जायचं आहे. मयुरेश इकडे ट्रॅव्हल पास काढतोय. त्याच्यामध्ये आम्ही 3 दिवस अनलिमिटेड फिरू शकतो, बस किंवा मेट्रो. सियाला तर फ्रीच आहे. सो हे कार्ड पेमेंट हे तुम्ही असं करू शकता. सिंगापूर $58. सो आम्ही खाली गेलो होतो हे काढायला, पास काढायला. पण मशीन तिथे पासचं मशीन होतं, तर त्या मशीनवर आम्ही स्वाईप करायचा प्रयत्न केला पण स्वाईपच होत नव्हतं. मे बी मशीनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण की 2-3 जणांचा स्वाईप नाही झाला. तर मला आता परत वरती यावं लागलं इकडे. आणि इथे शॉपमध्ये पास मिळतो. $29 पास आहे आणि 3 दिवसाचा तो पास आहे. सो $29 3 days पर पर्सन असतो आणि 58 2 जणांचे मिळून होतात. सिया 5 वर्षाची आहे, त्यामुळे तो पास तसा तिला फ्री आहे. ओके, सो आम्ही पास काढून आलो. आणि हे मेट्रो स्टेशन आहे बघा, पूर्ण बंद असतं असं. आणि मेट्रो आल्यानंतरच हे डोअर्स ओपन होतात. सो आम्ही आता हॉटेलसाठी मेट्रो पकडतो आहे. 20 मिनटात पोहोचू आम्ही, जर लवकर मेट्रो मिळाली तर. आणि मग हॉटेलवर जाऊन चेक इन करू. सो फायनली मेट्रो आली आहे. आता लोकांना उतरू दे पहिले आणि मग आपण जाऊ. हे बघा, सगळे लोक अशी वेट करतात मेट्रोची. लोक उतरणार आहेत. हो का सिया? सिया तुला बघायची का मेट्रो आतून? ओके, सो फायनली मेट्रोमध्ये जातो आहे आपण. कम सीट आहे सिया. सो आम्ही जस्ट तनामेरा स्टेशनला उतरलो आणि ही दुसरी मेट्रो पकडली. आणि इथून किती वेळ? 20 मिनटावर आहे ना जवळजवळ. 4-5 स्टेशन्स आहेत. लेव्हेंडरला 7 स्टेशन आहेत. तो तिकडून पुढे लेव्हेंडरला. सो आम्ही जस्ट बॉसला पोचलो आहोत. आणि हे बघा, ही लॉबी हॉटेलची. चांगलं मोठं हॉटेल आहे. आणि ॲक्च्युली चेक इन टाईम ह्यांचा 3चा आहे, पण आम्ही रिक्वेस्ट केली होती की आम्हाला लवकर चेक इन द्या, कारण की सिया पण आहे, लहान मुलं आमच्याबरोबर, त्यांना सांगितलेलं. सो मस्तपैकी त्यांनी लवकरच आम्हाला चेक इन दिली आहे. सो वी आर लकी. आता बघूया रूम देतात ते आम्हाला. आणि सिया मस्त मजा करते एकदम. MRT लेव्हेंडर स्टेशनपासून जस्ट 6 ते 7 मिनटं वॉकिंग आहे, जास्त पण नाही. सो आता की मिळाले आहेत आम्हाला हॉटेलच्या लॉबी बीला जायला सांगितलं आहे. सो आम्ही लॉबी बीला जातो आहे. अँड चलो. PL11, PL2, PL13 एनीवेअर कोणती पण चालेल मला वाटतं. ही आली. या सिया, कम हिअर. चल घाई नको करू. हो, तू दाब पहिले. आईला स्टोरी तर आणून देत सगळ्या. घाई नको करू. 7th फ्लोअर दाब. हां दाबा. बंद करा.
हां बंद केलं. सो 7th फ्लोअरला आमची लिफ्ट जाईल. मला वाटतं आपल्याला की कार्ड इथे प्रेस करावं लागेल आय गेस. दाब ना 7th नाही 7 दाबला आहे बट आपल्याला की कार्ड प्रेस करावं लागतं एकदम. की कार्ड प्रेस केलं ना वी कॅन प्रेस 7. ओके सी असं असतं. की कार्ड शिवाय तू वरती जाऊ नाही शकत. सो वी आर गोइंग अप साईड आता 7th फ्लोअर. आपल्याला हॉटेल मिळालं. मग किती छान आहे ना. त्याने लवकर चेक इन दिलं तर बरं झालं. अर्ली चेकिंग. मला ना डाऊट होता खूप लॉबीत खूप हां जण सी बसलेली. या तो मला बोलला सर वी हॅव अर्ली चेकिंग फॉर यू. थँक्यू ना मेल टाकलेला ना आपण. ओके चलो 79 हिअर 70 हे बघ या साईडला दिलंय त्यांनी 70 to 79. अच्छा असं हीच रूम आहे आपली 79. वेट सिया असं नाही उघडत. सो फायनली वी हॅव एंटर्ड दी रूम अँड रूम इथेच आहे. एवढी बाल्कनी होती ना आपली. हो बाल्कनी वगैरे आहे. आपली हे सो थांब रूम भरपूर छोटी आहे बट फाईन. बाल्कनी बऱ्यापैकी मोठी दिली आहे. सो ही आमची रूम आहे 79 नंबर आणि आम्ही जस्ट चेक इन केलं. सामान वगैरे ठेवलं आहे आता जस्ट. आणि ही बघा इथे सिंगापूरमध्ये कोणत्याही हॉटेलमध्ये जा तुम्हाला एवढ्या छोट्याच रूम मिळतात. कितीही चांगलं हॉटेल असू दे. आता हे द बॉस पण हॉटेल चांगलंच आहे तर रूम सगळ्या छोट्याच आहेत. आणि इथे बाजूला टॉयलेट बाथरूम वॉशरूम वगैरे. सो आणि मी रूम विथ बाल्कनी घेतली होती. सो नाव यू कॅन सी बाल्कनी आणि बाहेर चांगलाच पाऊस पडतो आहे. सो हे बघा बसण्यासाठी आणि हो नाईस व्ह्यू तर नाही आहे. बिल्डिंगच्या आतला व्ह्यू आहे पण म्हणजे हॉटेल्सच्या आतलाच व्ह्यू आहे बट रिअली नाईस. मस्त एकदम. आणि इथे आमचं बेड व्हेरी ब्युटिफुल.